पुण्यात जाऊन शाहिस्तेखानाला पुरता फोडला होता. पुरंदरच्या पायथ्याशी मिर्जाशी चातुर्याने लढला होता. आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भेटला होता. महाराष्ट्राच्या या माती युगपुरुष राजा शिवबा घडला होता. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी जिजामाता यांच्या पोटी झाला. त्यावेळी महाराष्ट्राची सुलतानी राजवटीमुळे सामान्य जनता त्रासून गेली होती. शिवाजी महाराज म्हणजे जनतेला अगदी देवदूतासारखे वाटत होते. शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच लढाई खेळणे फारच पसंत होते. शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनी सुद्धा दांडपट्टा खेळणे, भाले घरची चालवणे वगैरे सर्व प्रकारचे शिक्षण दिले. जिजामाता त्यांना रामायण महाभारतातील वीरांच्या गोष्टी सांगत असत. त्यामुळे त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार ठसवले गेले. नीतिमत्तेचे राजकारण कसे करावे, सावधपणे कसे राज्य चालवावे या प्रकारचे सर्व ज्ञान त्यांना लहानपणापासून मिळाले होते. बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, तानाजी येसाजी असे अनेक शूरमावळे त्यांना सवंगडी म्हणू लागले. या सवंगड्याबरोबर त्यांनी रायरेश्वर येथे स्वराज्याची स्थापना केली. आपल्या शूर मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा भगवा झेंडा महाराष्ट्रात मोठ्या दौलाने फडकवला. जय शिवराय, जय